तर आम्ही प्रमुख सगळ्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या, मग भाजप, शिवसेना आणि RPIचे प्रमुख पदाधिकारी आतकळगाव जिल्हा परिषद प्रभागामध्ये आणि सावरोली जिल्हा परिषद प्रभागामध्ये एकत्र बसून एकत्रितपणे प्रचाराचं नियोजन कसं करायचं याच्यासाठी एकत्र बसून विचारविनिमय केला आणि सगळ्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित विचारानं आगामी निवडणुकी संदर्भामध्ये एक कशा पद्धतीने आपण पुढे जायची याची रणनीती आखली आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता मिरकुटवाडी येथे आतकळगाव जिल्हा परिषद प्रभागातील शिवसेना, भाजप, RPIच्या महायुतीच्या ZP आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी तिन्ही पक्ष महायुतीच्या पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आम्ही एक बैठक आयोजित केली आहे। त्या बैठकीला माझ्या माहितीप्रमाणे या जिल्हा परिषद प्रभागातील 1000 कार्यकर्ते उद्या संध्याकाळी त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि मग त्या बैठकीमध्ये 24 तारीख म्हणजे परवापासून आम्ही 2 पंचायत समिती प्रभागांचा प्रचार दौरा आखला आहे। त्या 24 तारखेला सकाळी आम्ही रानसई येथे सकाळी 10:30 वाजता जिल्हा परिषद आतकळगाव प्रभागाच्या उमेदवार सौ रेश्मा पाटील आणि पंचायत समिती उमेदवार श्रीयुत भाई शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ आम्ही इथून वारवणार आहोत आणि तिथून त्याच दिवशी प्रचाराला सुरुवात करून शिरोली ग्रामपंचायत, गोरखण ग्रामपंचायत, वावशी ग्रामपंचायत, होराळा ग्रामपंचायत, त्यानंतर जांभिवली ग्रामपंचायत, आपटी ग्रामपंचायत, पुढे नंदनपाडा असं आम्ही जवळजवळ मग पुढे नारंगी ग्रामपंचायत, खरिवली ग्रामपंचायत, चिळठण ग्रामपंचायत आणि खारगाव ग्रामपंचायत असा एक प्रभागाचा 4 दिवसाचा प्रचार दौरा हाऊस टू हाऊस उमेदवार, प्रमुख पदाधिकारी, सगळे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते असा गाव भेटीचा दौरा आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही 24 तारखेला चालू झालेला दौरा 24, 25, 26, 27 जास्तीत जास्त 28 तारखेला तो संपवणार आहोत। त्याचबरोबर 25 तारखेपासून आम्ही खालच्या साजगाव आतकळगाव पंचायत समितीचा प्रचार दौरा तो सुद्धा आयोजित केला आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे। 25 तारखेला आम्ही पहिल्यांदा शेमडीला त्या देवी मातेच्या मंदिरामध्ये नारळ वारून तिथं जिल्हा परिषद उमेदवार रेश्मा पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार आमच्या सौ येरम यांच्या प्रचाराचा नारळ वारून तो दौरा ती उंबरे ग्रामपंचायत जी आहे, तुकसई, सुरांडा, वरती असणाऱ्या आदिवासी वाड्या, गोरीमाळ, तुरमाळा, त्यानंतर तुकसई, सावनी, उंबरे, कारगाव, त्यानंतर खांबेवाडी, पुढे आली की मिरकुटवाडी, तारवाडी, त्यानंतर देवनावे, दहिवली, एकदून ठाणे नावे, साजगाव, डेकून झालं की नंतर टेबेवाडी, चिंचिवली, आतकळगाववाडी, होनाड आणि आडोशी आणि त्यानंतर पुढचे राहिलेली आतकळगाव ग्रामपंचायतमधली काही गाव वागरण आणि गारमाळ असा हा प्रचार दौरा आम्ही 25 पासून तो 29 तारखेपर्यंत तो संपवणार आहोत। ह्या दौऱ्यामध्ये सुद्धा एक पंचायत समिती उमेदवार आणि जिल्हा परिषद उमेदवार असतील, पण तो दोन्ही सायमल्टेनियसली दोन्ही पंचायत समितीचे प्रचार दौरे चालू असताना जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ रेश्मा पाटील या 1 दिवस वरील खानाव पंचायत समितीमध्ये प्रचाराला असतील, 1 दिवस आतकळगाव पंचायत समितीमध्ये प्रचाराला असतील आणि ज्या वेळेला त्या आतकळगाव पंचायत प्रचार असतील त्यावेळी नरेश पाटील आमच्याबरोबर भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांची टीम घेऊन सगळे आमच्याबरोबर असतील, RPIचे कार्यकर्ते असतील आणि जेव्हा रेश्मा पाटील ZPच्या उमेदवार खालच्या आतकळगाव पंचायत समितीमध्ये प्रचाराला जाते त्यावेळेला आमच्याबरोबर नरेश पाटील इकडं असतील तर ती टीम असेल। अशा पद्धतीनं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं कमीत कमी वेळेमध्ये गावात प्रत्येक घराघरात जाऊन आम्ही आमचं चिन्ह पोचवणार आहोत, आमच्या उमेदवाराची माहिती देणार आहोत आणि सगळ्यांना नमस्कार विनंती करून मतदानासाठी आव्हान करणार आहोत। तुम्ही उद्याच्या मी तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही सह्याद्री दर्पणचे एक वार्तांकन करता, आपली काही पत्रकार असेल त्यांनासुद्धा
आमच्या वतीनं तुम्ही आमंत्रण द्या आणि उद्याच्या 6 वाजताच्या मीटिंगला आपण हजर राहा. तिथं तुम्हाला ती उपस्थिती दिसेल.